नाना पटोलेजी, आपलं नमस्कार. स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की कार्यक्रमाचं नाव आहे माझा महाराष्ट्र माझं विजन. कार्यक्रमाची सुरुवात करताना किंवा या सत्राची सुरुवात करताना अशी 5 कारणं सांगा की ज्यामुळे जनतेनं महाविकास आघाडीला निवडून द्यावं, काँग्रेसच्या पारड्यात आपलं मत टाकावं, आणि काय विजन आहे महाराष्ट्रासाठीचं की ज्यामुळे जनता तुमच्याकडे मतदान करेल. प्रत्येक राज्याच्या लोकांना पहिला मुद्दा असतो की माझ्या राज्याचं स्वाभिमान हा कायम मोठा होत राहावा. देशातच नव्हे तर जगामध्ये माझ्या राज्याचं लौकिक वाढावं ही त्या राज्याच्या जनतेची भावना असतेच. पण महाराष्ट्रामधल्या भ्रष्ट महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राला कलंकित करण्याशिवाय दुसरं काम केलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले. 3 आणि 4 वर्षाच्या मुलीसुद्धा शाळेमध्ये सुरक्षित नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार हे भूषणावं नाही. या देशातही कुठे भूषणावं नाही. हा स्त्री शक्तीचं सन्मान करणारं हा देश आहे. पण महाराष्ट्रामध्ये तो कलंक या भ्रष्ट महायुतीने लावलेला आहे. एक, महिलांना सन्मान देणं ही आमची पहिली प्राथमिकता राहील. आमच्या मुली, लहान मुली शाळेत असेल की बाहेर असेल त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे, ही पहिली आमची प्राथमिकता राहणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जे आत्महत्यांचं प्रमाण जे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्यापासून मुक्त झालेला महाराष्ट्र आम्हाला निर्माण करायचा. अन्नदात्याला ताकद देणं, त्याला कर्जातून मुक्त करणं, त्याच्या शेतीच्या मालाला योग्य भाव देणं आणि त्यालाही सन्मानानं जगता आलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. दुसरं, आरोग्य व्यवस्था आणि शैक्षणिक व्यवस्थेमध्ये जे काही स्थिती निर्माण झालेल्या आहेत. आज सरकारी दवाखान्यामध्ये लोक सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात, उपचार नाही, कारण की तिथं पदं भरली गेली नाही. ती पदं भरली गेली पाहिजे. अत्याधुनिक व्यवस्था शासकीय दवाखान्यामध्ये आम्ही निर्माण करण्याचा एक मानस आमचा आहे. जवळपास 25 ते 30 लाख रुपये जी काही मोठी आजार असतात त्या आजारांच्या ह्याच्यामध्ये आम्ही देण्याचा निर्णय करण्याचा आम्ही मानस केलेला आहे. शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सुद्धा एक मोठे बदल, कारण की आज आता गरिबांची मुलं, शेतकरी शेतमजुरांची मुलं, सामान्याची मुलं मुली आता शिकू शकत नाही, कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण हे मोफत होतं. पण भाजप आणि त्यांच्या अलायन्सनी महाराष्ट्रामध्ये शिक्षण आता विकत घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. ज्या गरिबांच्या ज्या लोकांजवळ पैसे नाही त्याचे मुलं मुली शिकू शकत नाही. शिक्षण मोफत केलंय ना कुठं आहे? जे साधं आम्ही आमच्या सरकारमध्ये 1-2 ड्रेस आम्ही मुलांना आणि पुस्तकं देण्याचा निर्णय घेतला होता, ते हे अंमलबजावणी करू शकले नाही. अजूनही दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात, अजूनही मुलांना ड्रेस मिळाले नाहीत, पुस्तकं मिळाले नाहीत, शाळेचे दर्जा संपला, शिक्षकाची पदं भरली गेली नाही. मोफत आहे याचा अर्थ काही आम्ही उपकार नाही करत जनतेवर. त्या शाळेचे तो दर्जा असला पाहिजे. या सरकारने निर्णय केला की 20 संख्येच्या कमी पटसंख्या झाली तर त्या शाळा बंद करायच्या. महाराष्ट्रातल्या 15,000 शाळा बंद करायचा सरकारने निर्णय केला. निवडणुका आहेत म्हणून ते थांबवून ठेवलं आणि काही मूठभर लोकांच्या हातात हे सगळं आता एज्युकेशन इन्स्टिट्यूट द्यायचं चंद्रपूरपासून सुरू झालेलं आहे. त्यामुळे मी त्या लोकांचं नाव घेणार नाही, त्या मोठ्या उद्योगपत्यांचं. पण मी तुम्हाला सांगतो की एज्युकेशन व्यवस्थेमध्ये शिक्षण हे काही घटनात्मक आपल्याला मुफ्त आहे, आरोग्य मुफ्त आहे, काही कोणाचा उपकार करत नाही. ते दिलं पाहिजे, पण त्या दर्जाचं दिलं पाहिजे. पण ते त्या दर्जाचं देत नाही. आपण पाहिलं या सरकारने साड्या वाटल्या होत्या लोकसभेच्या पहिले. पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी महिलांनी त्या साड्यांचा गठ्ठा बांधला आणि तहसील कार्यालयात नेऊन टाकला. काही महिलांनी तर त्या पेटवल्या. फुकट देतात आहेत तर तुम्ही आपल्या घरच्या पैशाने नाही देतात, जनतेच्याच पैशाने तुम्ही त्या योजना राबवता आणि त्याच्यात एक कमिशन खाता. त्याच्यामुळे एज्युकेशनल आणि आरोग्य या 2 गोष्टीमध्ये आम्ही मोठा बदल करू आणि प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला त्याच्यामध्ये आरोग्यात आणि शिक्षणात न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची राहणार आहे. त्याचप्रमाणे तरुणांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात निर्माण झाला. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 1000 रुपये ऑनलाईन ते करायला लावतात आणि मग
परीक्षेला आमचे मुलं मुली जातात आणि पेपर लीक झाला आणि म्हणून ते रद्द झाली. हजारो लाखो मुला मुलींचं आयुष्य देवेंद्र फडणवीसांच्या सरकारपासून तर आतापर्यंत मुलांचं आयुष्य बर्बाद करण्याचं पाप यांनी केलं. MPSCच्या माध्यमातून ह्या सगळ्या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जे काही पदं भरली जातात ती महाराष्ट्रामध्ये भरली जाणार नाही. ती सगळी शासकीय पद्धतीने भरली जाणार. कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही काही मुलामुलींना भरती करून घेणार नाही. शासकीय पद्धतीने भरली घेतली जाईल. हा एक आम्ही निर्णय करतोय. महागाई कमी करण्याची एक भूमिका आमची त्याच्यामध्ये आहे. आमच्या राज्यातले रिसोर्सेस जे आहेत ते पुन्हा ताकदीने उभे करायचे आणि महाराष्ट्रामध्ये महागाई कमी करून गरिबांना न्याय देण्याची एक प्रक्रिया आम्ही या महाराष्ट्रामध्ये सुरू करू. कारण की समतेचा संदेश मी मगाशी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. शिवाजी महाराजांनी ज्या अपेक्षेनं हे राज्य उभं केलं होतं त्याचप्रमाणे हे रयतेचं राज्य राहावं आणि शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण व्हावं हे स्वप्न आमचं आहे. नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण आम्हाला करायचं नाही. शिवाजी महाराजांची प्रतिमा बांधायची आणि त्याच्यात कमिशन खाऊन त्या प्रतिमेचा अवमान करायचं, शिवाजी महाराजांच्या विचाराचा अवमान करायचं हे काम आम्ही करणार नाही. आणि या पद्धतीनं आम्ही लोकांच्या पुढं जाऊ. आम्ही सेन्सेस करायचा निर्णय केला आहे. आता केंद्र सरकारने जाहीर केला, मला विचारत होते परवा मीडिया, तर आम्ही त्यांना सांगितलं की त्यांचं सेन्सेस काय, ती जनगणना करणार आहे का की जातनिहाय जनगणना करणार आहे. जनगणना करायची असेल तर त्याचा काही अर्थ नाही. जातनिहाय जनगणना केली तर त्या प्रत्येक कुटुंबाचं, प्रत्येक जातीच्या कुटुंबाचं आर्थिक आणि शैक्षणिक त्या सगळा रिपोर्ट आमच्याजवळ येणार. त्याला राहायला घर आहे की नाही, त्याला खायला अन्न आहे की नाही, त्याचे मुलं शिकलेले आहेत की नाही, शिकले असतील तर नोकरी आहे की नाही, शिकत नसतील तर त्याला त्याच्यासाठी उपाययोजना, प्रत्येकाला मुख्य प्रवाहात आणायचं एक स्वप्न आमचं आहे. आणि म्हणून जातनिहाय जनगणना आम्ही महाराष्ट्रात करू. आणि ज्याला अजूनही महाराष्ट्रामध्ये अनेक गरिबांना राहायला घरं नाही त्यांना आम्हाला प्रत्येकाला घरं द्यायचं एक आमचं स्वप्न आहे. मच्छीमारांच्या विषयावर सुद्धा आम्ही लोकांनी एक निर्णय केलेला आहे की त्यांची जी गोड्या पाण्याची जेवढे तलाव आहेत त्यामध्ये लीज घेतलं जातं आणि परंपरागत मच्छीमारांना त्या ठिकाणातून बाजू केलं जात आहे. आम्ही तो धोरण असं करू की मच्छीमारांना त्यांच्या हक्काचे तलाव त्यांना दिले जाणार. खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा मच्छीमारांना जो त्रास आहे तो त्याला त्रास दूर करण्याची एक आमची भूमिका आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की या जातनिहाय जनगणनेचा जो फायदा मूळ जो होणार आहे की समतेचं राज्य, समानता जी पाहिजे ती त्यामध्ये आपल्याला येणार आहे. त्यामुळे ज्या अपेक्षेनं हा महाराष्ट्राची जनता पाहते आहे त्या अपेक्षेमध्ये खरं उतरण्याचं काम आम्ही करणार नाही. पेपरवर असलेल्या योजना आणि त्यांची अंमलबजावणी यामध्ये खूप मोठं अंतर असतं आणि सध्या जर महायुतीचं सरकार आपण पाहिलं तर नाही म्हटलं तरी त्या योजनांच्या किंवा त्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये नाही म्हटलं तरी ते एक पाऊल पुढे दिसतात. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी एक मुलाखत दिली आणि त्याच्यात ते म्हणाले की विरोधकांकडे एक तरी असा प्रकल्प आहे का की जो महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल. त्यांच्या डोक्यामध्ये 100 प्रकल्प आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी आहे असा कोणता प्रकल्प जो महाराष्ट्राला 100 पावलं पुढे घेऊन जाईल. बरोबर आहे. त्यांनी समृद्धी मार्ग बनवला, फार मोठा प्रकल्प आहे. समृद्धी कोणाची झाली? सरकारमध्ये बसलेल्या बोक्यांची झाली. आणि त्या रस्त्याने जाणारे लोक रोज मृत्यू होतात. हजारो ॲक्सिडेंट त्या रस्त्यावर झाले. रोज एक दिवसाच्या आड तिथं ॲक्सिडेंट होत आहे. तर त्याचं पाप तर घ्या ना म्हणा. त्यांना त्याची जबाबदारी घेणार नाही. एवढा तुम्ही रस्ता बांधला, हजारो कोटी रुपयाचं कर्ज घेऊन जवळपास त्या रस्त्यावर आता जो रस्ता झालेला आहे, जो चाललेला आहे, वाहतुकीसाठी खुला झालेला आहे, त्याला जवळपास 75,000 कोटीचं कर्ज यांनी घेतलेलं आहे, राज्याच्या जनतेवर लादलेलं आहे. आपल्या घरून नाही घेतलेत, कर्ज घेऊन हे पैसे केलेले आहेत. मग जनतेच्या नावाने सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही कर्जात डुबवून ठेवलं. नाही, त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की हे विकास कसा करतात आहे म्हणून. तर यांनी जनतेच्या नावाने जनतेला कर्जात डुबवलं आणि त्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार केला आणि त्या रस्त्यामध्ये रोज लोक मरतात आहेत, आपलं जीवनयात्रा संपवत आहे. हा विकास आहे त्यांचा? त्यांनी त्याचं उत्तर द्यावं ना. त्याच्यामध्ये कधी पुढाकार घेतला नाही. लोक मरतात तर मरू द्या. काय म्हणजे लोकांना जगण्याचा अधिकार नाही आहे?
तुम्ही विकासाची गोष्ट सांगताय. आम्ही महाराष्ट्रामध्ये हे आणि 2014 ते 19 फडणवीस मुख्यमंत्री होते. आता 2.5 वर्ष ते राज्याचे सूत्रधार तेच होते. एकनाथ शिंदे चालवण्याचं काम डीएफच करायचे. तुम्ही तुमच्या अजेंड्यावरचा प्रकल्प सांगा ना. ऐका ना, तुम्ही त्यांचं नाव घेतलं म्हणून सांगतो. डीएफच चालवत आहे. नदी जोडो प्रकल्प यांनी 2019 मध्ये जाहीर केला होता निवडणुकीच्या तोंडावर. आत्ता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर झालं. का नाही केलं यांनी नदी जोडो प्रकल्प? आम्ही करू. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 12 पाणी देण्याची व्यवस्था आम्ही करू. राज्यामध्ये म्हणजे कॉन्सेप्ट त्यांची आणि अंमलबजावणी तुमची असं नाही. कॉन्सेप्ट नाही आहे, ते घोषणा आहे निवडणुकीच्या तोंडावरची त्यांची. रस्त्यामध्ये पैसे खाता येतात त्याच्यासाठी त्या योजनेला त्यांनी पहिले प्राधान्य दिलं. काय महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवे होते, कशाला समृद्धी मार्ग करायची गरज होती? मुंबई ते नागपूर जायसाठी आमच्याजवळ नॅशनल हायवे 6 होता ना, त्याला डेव्हलप करायचा होता. पण जमिनीत काय घोटाळा झाले, कोणाकोणाच्या जमिनी कोणी घेतल्यात, त्याच्यामध्ये मंत्रालयामध्ये बसलेले बोकेही लोकांनी घेतलं. सेक्रेटरीपासून लोकांची नावं पुढे आली, नेत्यांची नावं पुढे आलीत. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला निघाले ते लोक. और नदी जोडे प्रकल्प हे त्यांचं विजन नाही आहे. काँग्रेस त्याला पूर्ण करेल. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देण्याचं. कोरडा दुष्काळ जो आमच्या मराठवाड्यात विदर्भात पडतो, या उत्तर महाराष्ट्र पडतो, त्या कोरड्या दुष्काळापासून महाराष्ट्र वाचवायचा. लोकांना शुद्ध पाणी पिण्याचं द्यायचं. यांनी जर ते बनवून ठेवल्या टाक्या, पाणीच नाही आहे, नळांना पाणी नाही आहे, लाईन लागतं सकाळपासून लोकांचं दुरून पाणी आणतं. अजूनही महाराष्ट्रामध्ये टँकर चाललेला आहे. पण ही परिस्थिती काँग्रेसच्याही राज्यात होती ना महाराष्ट्रात. बघा, जी काही रिसोर्सेस होती काँग्रेस चादर पाहून आपलं पाय पसरत होते. यांच्यासारखं कर्ज घेऊन दिवाळी साजरी नाही केली. यांनी कर्ज घेऊन दिवाळी साजरी केली, महाराष्ट्राला आर्थिक डुबवलं. 10 लाख कोटीचं कर्ज या लोकांनी या महाराष्ट्रावर लागलं. महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा सरकार सोडली 2014च्या नंतर, त्यावेळेस किती कर्ज होतं आणि त्याच्यानंतर यांनी जे झपाट्यानं कर्ज वाढवलं त्याचे आकडे तुम्ही बघा. आम्ही जेवढी चादर असेल ती चादर पाहूनच आम्ही पाय पसरवले. गरिबांना महागाईच्या पुढे जाता यावं नाही, सर्वसामान्याला इथं जगता यावं, ही भूमिका काँग्रेसने ठेवली. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती भयावह आहे. आणि त्या भयावह परिस्थितीपासून महाराष्ट्र वाचून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीचा उल्लेख केलात. सध्या सरकारकडे विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना एक ब्राउनी पॉइंट आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा. आणि विरोधक त्याच्यावरती प्रचंड टीका करतायत. सरकारी तिजोरीवरती भार येईल किंवा अनेक योजना त्याच्यासाठी बंद केल्या गेल्यात असं तुम्ही म्हणताय. एकीकडे प्रश्न आहे 1500 रुपयांचा. दुसरीकडे ज्यावेळी मल्लिकार्जुन खरगे सांगलीमध्ये येतात आणि जाहीर व्यासपीठावरून ते असं म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2000 वर नेऊ, तेव्हा सरकारच्या तिजोरीवर भार नाही येणार का? दोन गोष्टी आहे. या सरकारचं प्रत्येक योजनेमध्ये पैसे खाण्याचं काम सुरू झालेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या समृद्धी मार्गाचाच मी मगाशी विषय काढला. जे काही ॲक्सिडेंट स्पॉट आहेत त्याला काही जे टेक्निकल लोक असतात त्यांनी काही त्याच्यातले मार्ग काढले आणि त्याला काही 1000-1500 नाही काहीतरी 500 कोटी रुपये खर्च येत होता. तर ते त्यांच्याकडे गेलेत सरकारकडे गेल्यानंतर सरकारने सांगितलं की बाबा आमचा काय हिस्सा? ते म्हणले साहेब तुम्हाला याच्यातले 200 भेटतील, 300 तिथं कामाला लावावं लागेल. का आम्ही चणे-फुटाणे खायसाठी इथं बसलो का? याचं तुम्ही 1,500चा आणा, 500च्या जागी 1000 कोटी वाढवा. महाराष्ट्र असा लुटला गेला. भ्रष्टाचाराचं म्हणजे विक्रम अगर कुठल्या राज्यामध्ये आपण त्याला हे लावलं, स्पर्धा लावली, तर महाराष्ट्रचं हे महायुतीचं महाभ्रष्ट सरकार हे भ्रष्टाचारामध्ये अव्वल येणार आहे. माझा प्रश्न वेगळा आहे. ऐका ना, भ्रष्टाचारामध्ये जेव्हा पैसे जातात, 1000 कोटी रुपये एका छोट्याशा याच्यामध्ये 1000 कोटी रुपये खाण्याची नियत या सरकारची असेल तर महाराष्ट्राची तिजोरी कंगाल होणारच ना. मी मगाशी बोलत होतो की आमच्याजवळ रिसोर्सेस आहेत, पण रिसोर्सेस आता राज्यातल्या सगळ्या जमिनी विकायचं काम या लोकांनी सरकारी सुरू केलेलं आहे, त्याचं ऑप्शन काढलेलं आहे. तर याचा अर्थ महाराष्ट्र विकतात आहेत हे लोक. त्याच्यामुळे महाराष्ट्राला अजूनही संधी आहे. महाराष्ट्राच्या जमिनी जनतेला विकून लाडक्या बहिणींना पैसे देत आहे सरकार, असं तुमचं म्हणणं आहे?
हे बैमान भाऊ काही करू शकतात. यांचं काहीच नाही. इकडे 1,500 रुपये दिलेत आणि तुम्ही बघा त्या काळामध्ये या 2 महिन्यात जे योजना सुरू झाल्यानंतर महागाई किती वाढली. म्हणजे खायच्या तेलावरच एकदम 60-70 रुपये वाढवून टाकलेत. किराणा मालावर भाव वाढवून टाकलेत. डिझेल पेट्रोलचे भाव वाढवून टाकलेत. आखरी तुम्ही बहिणीला दिलं आणि इकडे बहिणीच्या खिशातून वेगळे पैसे काढून घेतलेत, म्हणून मी त्यांना बैमान भाऊ म्हणतोय. मी माझा प्रश्न थोडा रिफ्रेम करते. बहिणींना द्यायचं असेल तर न्याय दिला पाहिजे आणि काँग्रेसनी बहिणींना नेहमी सन्मान देण्याचं काम केलेलं. आम्ही कायदा केला. आम्ही आमच्या सरकारमध्ये कायदा केला होता की वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये जसं मुलाचा हिस्सा असतो तसं बहिणीचा हिस्सा राहणार. आम्ही कायदा केला. आजही राखी असेल, भाऊबीज असेल, या कुठल्या कार्यक्रमात असेल, भाऊ आपल्या बहिणीला सन्मानानं आणतं, सन्मानानं ठेवते. कारण माहीत आहे की माझी प्रॉपर्टीमध्ये माझ्या बहिणीचा हिस्सा आहे. मला हिचं सगळं केलंच पाहिजे. आम्हाला आमच्या बहिणींना सन्मान पाहिजे, तिला सुरक्षितता पाहिजे. या सरकारने तसं नाही केलं. मी माझा प्रश्न थोडा रिफ्रेम करते. मगाशी उत्तर देताना तुम्ही कर्नाटकमधली गृहलक्ष्मी किंवा तेलंगणातल्या महालक्ष्मी योजनेचा उल्लेख केलात. काही दिवसांपूर्वी भाजपच्याच इंस्टाग्राम अकाउंटवरून असं सांगितलं गेलं की गृहलक्ष्मी योजना स्थगित झाली आहे, महालक्ष्मीचे हप्ते पोहोचत नाहीयेत. हा भाग आपण बाजूला ठेवूया. तुमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार? आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहे. 1,500च्या जागी त्याला जास्त पैसे आम्ही देऊ. पण त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो की माझ्या बहिणीला 1,000-1,500 का तिचा संसार चालत नाही. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रह मी तुम्हाला सांगितलं मगाशी की मला रिसोर्सेस उभे करायचे. महाराष्ट्रामध्ये रिसोर्सेस उभे करण्याची संधी आमच्याजवळ आहे. तर बहिणींच्या हातालाही काम आम्ही देऊ, तिला गृहउद्योग निर्माण करून देऊ. माझी बहीण महाराष्ट्रातली ही स्वतःच्या पायावर उभी होऊ शकली पाहिजे. तिच्या मुलींना सुद्धा तिला गावामध्ये रोजगार कसे देता येईल ते आमचं ते प्लॅन आहे. आणि हे बहीण 1,000-1,500 नाही आहे. माझ्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभे करायचं आमचं स्वप्न आहे आणि त्या पद्धतीने करू म्हणून आम्ही या योजनेचं नाव गृहलक्ष्मी ठेवतो आहे. या मुलाखतीनंतर टी टाइम न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण कुठे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा.